26 डिसेंबर 2025 रोजी आम्ही शिंदोला येथील रहिवासी शेतकरी शेतमजूर आम्ही अतिक्रमण जागेवर आमची शेती वाहत होतो, तरी ती शेती आमच्या नावाने व्हावी, त्या शेतीचा ताबा आम्हाला देण्यात यावा याकरिता आम्ही आज उपविभागीय अधिकारी साहेब वनी यांना विजूभाऊ पिदुरकर माननीय जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वात त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना आमच्या समस्या सांगितल्या. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि यावर आपण तोडगा काय काढू शकतो त्याप्रमाणेच आम्ही मीटिंग लावू आणि जे काही कागदपत्र असेल शेतकऱ्यांकडे ते कागदपत्र तपासून आम्ही ते जमीन जर का शासकीय नियमात बसत असेल तर आम्ही ते जमीन त्यांच्या नावी करू असे त्यांनी शब्द दिले. येथील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक ओबीसी या भूमिहीन शेतमजुरांनी मागील 40-50 वर्षापासून शिंदोला परिसरामध्ये गट नंबर 42, 41, 40, 62 असं 52 हेक्टर, 58 हेक्टर 80 पॉईंटवर या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि तिथे ते शेती करून आपली उपजीविका चालवत आहे. परंतु राज्य सरकारने वेळोवेळी आदिवासींना जमिनीचे पट्टे वाटप योजना जाहीर केल्या 2006, 12, 8मध्ये. त्यानुसार याही शिंदोला येथील जमीन कसणाऱ्या अतिक्रमणधारकांना नियमित पट्टे नियमानुसार व्हायला पाहिजे, पण ते अजूनही झालं नाही. ग्रामपंचायतला या ठिकाणी 19 जानेवारी 2023ला कळविलं आणि त्यानंतर जी बैठक झाली ती बैठक 17/1/2023ला. परंतु जे शेतकरी अतिक्रमणधारक आहे, वन हक्क पट्टेधारक होते, त्यांना भेटायला पाहिजे ते यांचा प्रस्ताव होण्याच्या दृष्टीनं त्यांची कागदपत्र विचारात न घेता ग्रामपंचायतीने त्या लोकांना पाहिजे ते मार्गदर्शन न केल्यामुळे त्या ठिकाणी वन हक्क पट्टे मिळण्याची कारवाई पुढे सरकू शकली नाही. आणि आता वन जमाबंदी अधिकारी अमरावती यांच्या कार्यालयाकडून पत्र आलेलं आहे की या 36 शेतकरी वन जमीन अतिक्रमणधारकांच्या जमिनी ई वर्ग वन विभागाकडे वर्ग करण्यात येत आहे. या संदर्भात माननीय उपविभागीय अधिकारी यांना नयन मळावी, मैनुद्दीन सय्यद आणि इतर सर्व अतिक्रमणधारक शेतकरी हे निवेदन घेऊन आले. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला शब्द दिला ज्या शेतकऱ्यांकडे या ताबाच्या संदर्भात किंवा जमिनीच्या संदर्भात कुठले कागदपत्र असेल तर ते घेऊन या. तशी आम्ही एक बैठक लावू आणि यानंतर या संदर्भात आम्ही तोडगा काढू. जे म्हणून शक्य आहे ते कागदपत्र असेल तर आम्ही या शेतकरी वन हक्क जमीनधारकांना या ठिकाणी पट्टे मिळण्यासाठी प्रयत्न करू.